मला तुम्हाला तुमची इच्छा आहे ना, तुला 6 वाजेपर्यंत 3:30 पैसे पडतील. पडणार ना हो सर. फक्त स्वाद युद्ध बघा आमच्या नांदेड बरोबर आम्ही जातो. असा माणूस आहे, एक मिनिट ऐकून घ्या. हे आदिवासी विभागाचे प्रमुख आहे. त्यांना फोन केला की कमिशनर मॅडम होती, ते आदिवासी विभाग आयुक्त आहे. तिथे ADC गोलाई साहेब आहे, ते PO आहे. तुमच्या स्पष्टीकरण सांगितलं साहेब आज कुठल्यामुळे पडतील पैसे पाठवले. साहेबांनी सांगितले 5 तारखेला पाठवले, का लेट केलं? सिस्टम खराब होती. त्यांनी येणाऱ्या काळात DBTला विलंब होणार नाही हा शब्द देणार आहे. दत्तक घेऊन आदिवासी शाखेत शहादा इथून आमच्या पावरा समाजाच्या भगिनीचा खून झाला होता. त्यानंतर जवाहरला जातेवेळी आमच्या मुली DBTचे पैसे न मिळाल्यामुळे कार्यालयामध्ये थांबून प्रकल्प कार्यालय धुळे येथे भेट दिली असते. आमच्या मुली, माझ्या मुली, आदिवासी विभागाचा जो केंद्रबिंदू आहे, आदिवासी विभाग यानंतर असा निश्चय केलेला आहे, वसतिगृहात, आश्रमशाळेत व शिक्षण घेणाऱ्या सर्व मुलं मुली हा आदिवासी विभागाचा केंद्रबिंदू आहे. त्यांना DBT न मिळाल्यामुळे उपोषण करण्याची जे संधी त्यांनी घेतली होती, त्यांना मी आश्वासित केलं. आज सायंकाळपर्यंत निश्चितच 80% मुलींच्या अकाउंटमध्ये पैसे जाणार, काही राहिलेले पैसे उद्यापर्यंत जाणार आहे. त्यामुळे मी जबाबदारी सांगतो, या राज्याचा आदिवासी विकास मंत्री म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, त्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजाप्रती खूप चांगले धोरणात्मक निर्णय झालेले असल्यामुळे यानंतर वसतिगृहात राहणारे, वसतिगृहात न राहणारे, आश्रमशाळातील सर्व विद्यार्थ्यांना नियमितपणे DBT मिळेल अशा प्रकारचा मी संकल्प केला, ते निश्चित पूर्ण करेल अशा प्रकारचा आश्वासन. DBTचे पैसे पडत नसल्यामुळे आम्ही मागे 2-3 महिन्यापासून इथं फेरी मारत होतो आणि मागील काही 3-4 वर्षापासून आमचे पेंडिंग पैसे पडत नव्हते. त्याच्यामुळे सुद्धा आम्ही वैयक्तिक सुद्धा इथं फेरी मारत होतो. तर ते हे प्रकल्प जे सांगायचे की नाशिकला सांगावं लागेल, इकडं सांगावं लागेल, तिथून प्रोसेस चालू आहे, इथून प्रोसेस चालू आहे, असं ते आम्हाला सांगत होते. तर आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून इथं 3-4 उपोषणं केले, तरी कोणी आमची दखल अंदाज करायचे नाही. आणि मागच्या आठवड्यात आम्ही शुक्रवारी पण बसलेलो होतो, तेव्हा त्यांनी सांगितलं 101% तुमच्या खात्यात पैसे पडणार. तरी आजही पैसे आमचे पडलेले नाही. त्याच्यामुळे आम्ही इथं अजून पण थांबलेलो आहेत आणि जोपर्यंत आमचे पैसे पडणार नाही तोपर्यंत आम्ही इथं थांबणार आहेत. इथं सर आलेले आहेत, राजेशदादा काळे आणि मंत्री महोदय आलेले आहेत. तर त्यांनी सांगितलेलं आहे की आता यापुढे असं होणार नाही, नियमितपणे पैसे पडतील. तर मी एकच सांगेन की सरांना धन्यवाद म्हणते आणि यापुढे असं काही व्हायला नको आणि आमच्या आदिवासी मुला मुलींना असा त्रास कधीच होऊ नये असं मी जाहीर करते.